आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीची पूजा ही 4 प्रहर केली जाते। 4 प्रहर पूजन करण्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला देखील महत्त्व आहे, त्यामुळेच याला महाशिवरात्री म्हणतात। आणि महाशिवरात्रीचं जागरण केले जाते। मंदिरांमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने जागरण केले जाते। महादेवांचं स्मरण या दिवशी केले जाते। कीर्तन भजन केले जातं, शिवस्तुती केली जाते। तर महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजनाला अतिशय महत्त्व आहे आणि त्यांनी प्रदोष काळामध्ये पूजन करावं। काल जो आहे महाशिवरात्रीच्या पूजनाचा तो अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे प्रदोष काळापासून 4 प्रहरची पूजा ही चालू होते, प्रदोष काळ, निश्चित काळ आणि त्यानंतरचे 2 प्रहर म्हणजे सकाळपर्यंत पूजा ही चालत असते। तर मी निश्चित काळामध्ये आता पूजा करते आहे। घड्याळामध्ये आता रात्रीचे 11 वाजून 10 मिनिटं म्हणजे 11:15च्या जवळपास वेळ झालेली आहे। आणि आता जर का आपण 11 वाजता जर का आपण सुरुवात केली, 11 सव्वा 11 पर्यंत जर आपण सुरुवात केली तर जो निश्चित काळाचा जो आजचा मुहूर्त आहे तो 12 वाजून 27 मिनिटांपासून तर 1 वाजून 16 मिनिटांपर्यंतचा आहे। म्हणजे त्या पिरियडमध्ये मग आपली त्या काळामध्ये आपली पूजन व्यवस्थित होऊन जाते। तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी शेअर केल्या होत्या की निश्चित काळामध्ये कुठल्या सेवा करावा, अभिषेक करावा, शिवस्तुती करावी आणि शिवलेल्या अमृतातला 11वा अध्याय देखील वाचायचा असतो। तर अशा पद्धतीने शिवरात्रीच्या दिवशी पूजन हे करायचं असते। म्हणजे ज्यांच्याकडून शक्य आहे ते संपूर्ण पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी करतात, परंतु माझ्याकडून पारायण करणं यावर्षी शक्य झालं नाही, तर मी 11वा अध्याय आता घेणार आहे। आणि जो निश्चित काळ आहे त्या पिरियडमध्ये मग ह्या सगळ्या सेवा ह्या होऊन जाणार आहे। पूजनाला सुरुवात करूया। तर अगोदर मी हे गंगाजलाने अभिषेक करून घेत आहे। जर का गंगाजल नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील अभिषेक करू शकता। साम सदाशिव पार्वतीपती हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यं। त्यानंतर कच्च्या दुधाने देखील अभिषेक करायचा आहे सदाशिव। तर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि उसाच्या रसाने देखील अभिषेक करायचा आहे। उसाचा रस अगदी 2 चमचे जरी आपण घेतला तरी चालतो। साम सदाशिव साम सदाशिव साम सदाशिव। शिवपूजनामध्ये सर्वात महत्त्वाचं भस्म हे 3 बोटांनीच लावायचं असते, ब्रह्मा विष्णू आणि महेश। साम सदाशिव साम सदाशिव साम सदाशिव। त्यानंतर चंदन अर्पण करायचं। महादेवांना हळदी कुंकू अर्पण कधीच करायचं नसते। अक्षदा साम सदाशिव साम सदाशिव। पांढरे फूल, एक तरी बेलपत्र, तर शिवलेला अमृतातला 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेलेला आहे। तर त्यामुळे आपल्याकडून जर का शिवलेल्या अमृताचं पारायण करणं नाही झालं तर 11वा अध्याय तरी वाचावा। आणि हा 11वा अध्याय मी आता निश्चित काळामध्ये वाचते। ज्या सेवा आपल्याकडून होऊ शकतात त्या सेवा आवर्जून आपण करण्याचा प्रयत्न करावा। 11वा अध्याय वाचण्यासाठी एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो, किंवा ज्यांना सवय नाही त्यांना अर्धा तास लागतो। अर्धा तास मॅक्झिमम सफिशियंट होतो। तर 11वा अध्याय आता मी वाचायला सुरुवात करते आहे। चहुवेदाचे सारे पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गुह्यज्ञान भुवनैती असेना बहुत करी हा जेतन, त्याहून अनेक थोर नाही साधन। हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वय बोले, जे रुद्राध्याय एकटी पडते त्याचे दर्शनी जीव उद्धारती। 12:30 वाजले आहेत आणि माझी पूजा झालेली आहे। रुद्राध्याय देखील वाचून झालेला आहे। आपण म्हणजे तसं तर एरवी जागातच असतो, परंतु सेवा करण्यासाठी आवर्जून जागावं, कारण की ह्या ज्या सिद्धरात्री असतात या सिद्धरात्री अतिशय महत्त्वाच्या असतात। मी यापूर्वी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की एक दिवाळीची रात्र, महाशिवरात्रीची रात्र, होळीची रात्र आणि जन्माष्टमीची, कृष्ण जन्माष्टमी असते ती रात्र, त्याच्या रात्री असते त्या अतिशय परमपावन असतात। या दिवशी जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे। ह्या ज्या काही सिद्धरात्री असतात, महारात्री असतात, या दिवशी आवर्जून आपण जागरण करावं। एरवी तर आपण असं काही ना काही कामानिमित्त एखाद्या वेळेस आपलं जागरण होतेच, परंतु जेव्हा असं आपण सेवा वगैरे करायचं असतं तेव्हा आपल्याला थोडासा कंटाळवाणं होते की आता रात्री जागरण करायचं आहे, परंतु थोडासा का होईना त्रास होऊ द्या, परंतु जागरण हे नेहमी करता म्हणजे ह्या ज्या सिद्धरात्री येतात वर्षातल्या 4 त्या रात्री जागरण करावं, नामस्मरण करावं। तुमच्याच्याने ज्या शक्य होतील त्या सेवा देखील या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करावा। म्हणजे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। साम सदाशिव, जय गजानन, धन्यवाद।